नमस्कार, मी गीता घाडी. स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. देशभरात रुग्णसंख्येत लक्षणीय घट. वीकेंड निर्बंधाच्या नंतर पुन्हा बाजारपेठेला बहर. बीम्स प्रशासनाच्या कारभारातील सुधारणेसाठी आता पावले उचलणार. रेल्वे प्रवाशांना आहार पदार्थ वाटप. कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी महिला आघाडीचे कार्य. खानापुरात शिवप्रेमीकडून शिवराज्याभिषेक दिन साजरा. समर्थनगर युवक मंडळाच्या वतीने सुरेंद्र अनगोळकर यांचा सत्कार. दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान तर्फे रुग्णांची सेवा. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अणवेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अणवेकर गोल्ड. अणवेकर गोल्ड 8884388863. आता पाहूयात सविस्तर बातम्या. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील मृत्यूंच्या संख्येतही घट दिसून आली. मृतांचा आकडा हा 3000च्या खालीच होता. देशात गेल्या 24 तासात 2427 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशात प्रथमच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 3000हून खाली आली आहे. आतापर्यंत देशातल्या 3,49,186 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील मृत्यूदर आता 1.21% पोहोचला आहे, तर देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 93.94% झाला आहे. देशातील काल दिवसभरातल्या नवबाधितांची संख्या ही बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येपेक्षा कमी होती. गेल्या 24 तासात देशात 1,736 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली, तर काल दिवसभरात 1,74,399 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आता कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 14,01,709 वर पोहोचली असून कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 2,71,59,180 झाली आहे. वीकेंड निर्बंधाच्या नंतर पुन्हा बाजारपेठेला बहर. 3 दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन पूर्ण झाल्यामुळे सोमवारी सकाळी पुन्हा एकदा बाजारपेठेत गर्दी उसळली. जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या नियंत्रणासाठी 3 दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला होता. सोमवारी सकाळी 6 वाजता या लॉकडाऊनच्या नियोजित कालावधीची पूर्तता झाली. त्यानंतर बाजारपेठेत येण्यासाठी सज्ज असलेल्या नागरिकांचा ओघ पुन्हा एकदा वाढल्याचे दिसून आले. वीकेंड लॉकडाऊनच्या कालावधीत प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमावलीचे पालन नागरिकांकडून करण्यात आले. मात्र सोमवारी ग्राहक बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी करताना दिसून आले. शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेसह वडगाव, शहापूर आणि टिळकवाडी परिसरातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी झाली होती. 3 दिवसांच्या कालावधीनंतर आवश्यक सामग्री खरेदी करण्यासाठी ग्राहक बाजारपेठेत संचार करताना दिसू लागले. त्यामुळे पोलिसांना देखील या गर्दीवर अंकुश ठेवणे जमले नाही. मात्र शहरातील मोजकीच दुकाने उघडी ठेवण्यात येत असल्यामुळे त्या ठिकाणीच ग्राहकांची गर्दी जास्त होऊ लागली आहे. पोलीस प्रशासनाने मुभा देताना देखील नागरिकांच्या सोयीचा विचार करणे गरजेचे आहे. बीम्स प्रशासनाच्या कारभारातील सुधारणेसाठी आता पावले. बीम्स मधील गलथान कारभारामुळे अनेक रुग्णांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत सामाजिक संस्था आणि सोशल मीडियामधून सातत्याने आवाज उठविण्यात आला. त्यामुळे आता प्रशासनाला जाग आली आहे. प्रभारी अधिकारी वर्गाने तेथील व्यवस्था सुधारण्यासाठी पावले उचलली आहेत. नूतन प्रशासक प्रादेशिक आयुक्त अमलान विश्वास यांच्याकरवी आता येथील कारभार सुधारण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. यासाठी अधिकारी वर्गाने नुकतीच पाहणी केली. प्रभारी संचालक डॉक्टर उमेश कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गिरीश दंडगी, जिल्हा सर्जन डॉक्टर सुधाकर, डॉक्टर केशव यांनी कामकाजाची पाहणी केली. तसेच कर्मचारी वर्गाला आवश्यक सूचना केल्या. रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी दक्षतेने पावले उचलण्यास त्यांनी सांगितले. रेल्वे प्रवाशांना आहार पदार्थ वाटप. सेंट पॉल हायस्कूल मित्रवर्ग आणि फेसबुक मित्रमंडळ यांच्या वतीने रेल्वे प्रवाशांसाठी मदतीचा हात देण्यात आला.
रेल्वेतील प्रवाशांना आहाराच्या पाकिटांचे वितरण मोफत करण्यात आले. कोल्हापूर येथून तिरुपती येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 50 पॅकेट्स देण्यात आले. तसेच राणी चन्नम्मा एक्सप्रेस मधील प्रवाशांना देखील खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी संतोष दरेकर, शाबोद्दीन बॉम्बेवाले, हिक्टर फ्रान्सिस यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी रेल्वे स्थानक कर्मचारी, रेल्वे पोलीस दलाचे कर्मचारी उपस्थित होते. प्रवासी वर्गाने या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले. कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी महिला आघाडीचे कार्य. सध्याच्या कोरोनाच्या कालावधीत गरजूंच्या मदतीसाठी आपापल्या परीने हातभार लावण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत. यामध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीने उचललेले पाऊल देखील स्वागतार्ह ठरले आहे. मराठा मंदिर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीने कोविड-19 आयसोलेशन सुरू केले आहे. त्यामधील रुग्ण आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या जेवणासाठी दररोज महिला आघाडीतर्फे रोज दुपारी 75 चपात्या आणि भाजी आणि रात्री 55 चपाती आणि भाजी देण्यात येत आहे. या कामी महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर आणि त्यांचे सहकारी राजश्री बाबुळकर, यामिनी पाटील, आशा पाटील, शेवंता भोसले हे सर्वजण कार्य करत आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जे आयसोलेशन सेंटर चालू केलेलं आहे, त्या आयसोलेशन सेंटरमध्ये आम्ही महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या वतीने जेवणाचं आयोजन केलेलं आहे. त्या ज्या कोविड सेंटरमध्ये जे पेशंट लोक आलेत, त्या पेशंट लोकांसाठी आम्ही महिला आघाडीतर्फे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. फुल ने फुलाची पाकळी म्हणून आम्ही महिला आघाडीच्या वतीने रोज सकाळी 50 ते 60 चपाती आणि भाजी आणि संध्याकाळी 50 ते 60 चपाती भाजी असं आम्ही सेवा तिथं बजवत आहोत. आणि त्या महिला आघाडीच्या माध्यमातून आम्ही इतर सुद्धा जे पेशंट्स आहेत त्यांना सुद्धा आम्ही मदत करत आहोत. आणि आम्हाला आम्ही आमच्या वतीने ही मदत केलेली आहे. ज्या दिवसापासून हे कोविड सेंटर चालू झालेलं आहे त्या दिवसापासून आमची ही सेवा चालूच आहे आणि याच्या पुढे पण आमची ही सेवा सतत चालू राहणार आहे. तरी आम्हाला लोकांनी सुद्धा मदत आता द्यायला सुरुवात केलेली आहे. लोकांच्या माध्यमातून आम्हाला लोक थोडंफार मदत करालेत आणि त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून असं एकत्रपणे आम्ही दोघं सर्वांनी मिळून आम्ही ही मदत करत आहोत. खानापुरात शिवप्रेमीकडून शिवराज्याभिषेक दिन. खानापूर शहरातील शिवप्रेमींच्या वतीने रविवारी शिवराज्याभिषेक दिन सोहळा साधेपणाने पण तितक्याच प्रसन्न वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यानगर येथील सामाजिक कार्यकर्ते अभिलाष देसाई यांच्या हस्ते शिवस्मारक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र करून रयतेचे राज्य निर्माण केले. स्वराज्य हे शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे राज्य होते. आजच्या लोकशाही राज्यव्यवस्थेत स्वराज्याचे प्रतिबिंब आहे. शिवरायांचा आदर्श राज्यकारभार डोळ्यासमोर ठेवून राज्यकर्त्यांनी वाटचाल केल्यास स्वातंत्र्याचे सुराज्यात रूपांतर होऊ शकते. या प्रसंगी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते मनोहर गावडे, संतोष हुदली, रवी मामडी, राम पाटील, संजीव ओगले, सिद्धप्पा देसाई आदी उपस्थित होते. समर्थनगर युवक मंडळाच्या वतीने सुरेंद्र अनगोळकर यांचा सत्कार. 5वा क्रॉस समर्थनगर युवक मंडळाच्या वतीने कोरोना योद्धा सुरेंद्र अनगोळकर यांचा सत्कार नुकताच करण्यात आला. फूड फॉर नीडी या प्रकल्पांतर्गत उपस्थितांना आणि गरजू लोकांना सेवा देण्याचे काम सुरेंद्र अनगोळकर हे करत आहेत. त्याचप्रमाणे शववाहिका उपलब्ध करून देऊन गरजूंसाठी सातत्याने कार्यरत असतात. हे कार्यस्तुत्य असून त्याबद्दल त्यांचा सत्कार करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी अनिल अष्टेकर, भारत नगरोली, निलेश पाटील आणि युवक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान तर्फे रुग्णांची सेवा. दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने कोरोना काळामध्ये मोफत रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली. प्रामुख्याने बेळगाव शहरामध्ये कोरोनाचे वाढती रुग्णसंख्या पाहून इतर सामाजिक संस्थांनी कोरोना रुग्णांसाठी रुग्णवाहिका सेवेत ठेवल्या होत्या. पण इतर आजार प्रामुख्याने उच्च रक्तदाब, हृदयविकार, डायलिसिस, पॅरालिसिस, गरोदर स्त्रिया, ऑर्थोपेडिक आजार अशा 157 रुग्णांची गैरसोय दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेमुळे टाळण्यात आली.
प्रामुख्याने पॅरालिसिस पेशंटसाठी नागरमुंडोळी, मुरगोड, संगोळी या भागामध्ये बेळगाव तालुक्यातील रुग्णांना मोफत ने-आण करण्यात आले। देवस्थान ट्रस्टच्या वतीने ऑक्सिजनची सोय तसेच गरीब लोकांना धान्य वाटप देखील करण्यात आले। कोरोना रुग्णांवर अंतिम संस्कार देखील कोरोना नियमावलीनुसार करण्यात आले। मंदिराचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा देण्यात आली। यासाठी मंदिराचे ट्रस्टी अभिजित चव्हाण, राजू भातकांडे, विवेक पाटील, राहुल कुरणे, मंदिरातील सेवेकरी सचिन आनंदाचे, गणेश देवर, दौलत जाधव या सर्वांचे सहकार्य लाभले। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पाहत रहा स्मार्ट न्यूज मराठी। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। गौंडवाड तालुका बेळगाव येथे देवस्थान जमिनीच्या विक्रीवरून 2 गटात गेल्या काही दिवसांपासून वादावादी सुरू आहे। हाच वाद पुन्हा एकदा रविवारी उफाळून आला आणि त्यामधून हाणामारी आणि जाळपोळ याचे प्रकार घडले आहेत। यापूर्वी दिनांक 30 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री जमिनीच्या वादातून गौंडवाड येथे 2 गटात मारामारी होऊन दगडफेकीची घटना घडली होती। त्यानंतर आज पुन्हा 6 जून 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता दगडफेक आणि जाळपोळ झाल्यामुळे गौंडवाड गावात तणाव निर्माण झाला आहे। गावामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। या प्रकरणी अनेक वेळा तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, मात्र याला अपेक्षित यश आले नाही। देवस्थान कमिटीची जमीन बेकायदेशीरपणे विकण्यात आल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे। त्यामुळे देवस्थान कमिटीच्या जमिनीच्या वादातून गौंडवाड गावामध्ये झालेल्या मारामारी प्रकरणी केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। गेल्या वेळीही मारहाणीमुळे गावातील वातावरण बिघडले होते। अशी कोणत्याच प्रकारची भूमिका नागरिकांनी घेऊ नये, निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चेतून तोडगा काढावा असे सांगितले होते। पण आज पुन्हा जाळपोळ मोठ्या प्रमाणात झाली आहे। 3 घरांची तोडफोड झाली आहे। गावामध्ये काही जणांच्या घरावर दगडफेक करून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। मी वसंतराव या चित्रपटाची कान्स फिल्म फेस्टिवलसाठी निवड। बेळगाव येथील दर्शन प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या मी वसंतराव या चित्रपटाची कान्स फिल्म फेस्टिवलसाठी निवड झाली आहे। या सन्मानामुळे बेळगावच्या सांस्कृतिक वर्तुळात आणि मराठी चित्रपट सृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे। हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे। केंद्रीय माहिती आणि दूरसंचार मंत्रालयातर्फे
भारतीय संस्कृतीवर आधारित एक चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवासाठी पाठविला जातोय। यावर्षी मी वसंतराव या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे। बेळगाव येथील उद्योजक दर्शन देसाई, शशिकांत देसाई यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले असून दर्शन प्रोडक्शन तर्फे बनविण्यात आलेले 3 चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत। मात्र कोरोनामुळे चित्रपट प्रदर्शन करण्यास विलंब झाला आहे। दर्शन प्रोडक्शन तर्फे बनविण्यात आलेल्या 3 पायाचा घोडा, अमलताश आणि मी वसंतराव या चित्रपटात अनेक नामवंत कलाकारांनी भूमिका केल्या आहेत। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण। कोरोना वॉरियर्स यांच्या वतीने जिल्हा इस्पितळाच्या आवारातील शवचिकित्सा विभागाजवळ वृक्षारोपणाचा कार्यक्रम शनिवारी दुपारी पार पडला। हेल्प फॉर नीडी रामसेना हिंदुस्थान शवचिकित्सा विभागातील कर्मचाऱ्यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 50 झाडांची रोपे लावून वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला। यावेळी सुरेंद्र अनगोळकर, अनिल अष्टेकर, रोहित जांभळे, भरत नागरवाडी, निलेश पाटील, श्रीनिवास साखे आणि राहुल नाईक हे उपस्थित होते। गुजरात भवन येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शास्त्रीनगर भागात गुजरात भवन येथे गौरी चाफ्याची रोपे लावण्यात आली। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि गुजरात भवनचे ज्येष्ठ संचालक भूपेंद्र पटेल, विजय बद्रा, भाविन पटेल, गौरांग राणा, भावेश चुडासमा, दक्षेश राणा, अमित राज, नितीन बद्रा, युवराज राऊळ, निंकुश पटेल आणि राहुल पाटील हे उपस्थित होते। हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम नवरात्र उत्सव मंडळ गुजरात भवनचे अध्यक्ष रमेश लद्दड यांच्या मार्गदर्शनानुसार झाला। रायगडच्या सुवर्ण सिंहासनासाठी 1151 रुपयांची देणगी। गर्लगुंजी तालुका खानापूर येथील रहिवासी परशुराम सुतार यांची कन्या सौ मनीषा हिच्या विवाह सोहळ्याचे औचित्य साधून रायगड येथे होत असलेल्या 32 मन सुवर्ण सिंहासनासाठी 1151 रुपयांची देणगी धनादेशाच्या स्वरूपात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गर्लगुंजी गावचे धारकरी यांच्याकडे सुपूर्द केले। यावेळी परशुराम सुतार यांचे कुटुंब, धारकरी मंडळी उपस्थित होती। सौंदत्ती श्री रेणुका देवस्थानच्या वतीने 6 तालुक्यातील 700 गरजूंना जीवनावश्यक वस्तू वितरण। बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुका देवस्थानच्या वतीने कोरोना काळात जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 600 गरीब गरजूंना जीवनावश्यक वस्तू वितरित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेणुका देवस्थान समितीचे कार्यकारी अधिकारी रवी कोटारगस्ती यांनी दिली आहे। गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या कोरोना काळात देवस्थान समितीच्या वतीने मंदिर परिसरात 3 कोटीहून अधिक रुपये खर्च करून विकासाची कामे हाती घेण्यात आली। त्यानंतर यावर्षी सुरू झालेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बेळगाव जिल्ह्यातील गरीब गरजू जनतेच्या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रेणुका देवस्थानच्या वतीने जिल्ह्यातील बेळगाव आणि बैलहोंगल तालुक्यातील प्रत्येकी 150, गोकाक आणि सौंदत्ती तालुक्यातील 100, मुडलगी आणि कित्तूर येथील प्रत्येकी 50 असे एकूण 600 गरजूंना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या आहेत। प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांमार्फत सदर मदत गरजूंपर्यंत पोहोचविण्यात आली आहे, असे कोटारगस्ती यांनी सांगितले। सौंदत्ती तालुक्यात अनैतिक संबंधातून एकाची हत्या। अनैतिक संबंधात बाधा ठरणाऱ्या पतीची निर्गुण हत्या केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे। बुधवारी दुपारी मृत लक्ष्मणच्या शेतघरात त्याची पत्नी उद्धवा लक्ष्मण पुंजी आणि मल्लिकेरी गावातील तिचा प्रियकर अर्जुन अरेरा या दोघांनी मिळून त्याचा खून केला। या दोघांचे अनैतिक संबंध होते। प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पती लक्ष्मणचा खून करण्याच्या उद्देशाने पत्नीने त्याच्या प्रियकराला फोन करून घरी बोलवून घेतले होते आणि त्याचा खून केला। खुनाची खबर कोणाला लागू नये म्हणून मृतदेह दुचाकीवरून घटप्रभा कालव्यात फेकून देण्यात आला, अशी माहिती पोलीस तपासात उजेडात आली आहे। भारताला बांगलादेश विरुद्ध विजय अत्यावश्यक। विश्वचषक आणि आशिया चषक संयुक्त पात्रता फुटबॉल स्पर्धेत सोमवारी होणाऱ्या बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात भारताला विजयाची नितांत आवश्यकता आहे। अन्यथा विजयापासून वंचित राहिलेल्या भारतीय संघाला आशिया चषक पात्रता स्पर्धेची 3री फेरी गाठण्यासाठी आणखी एका टप्प्याचा अडथळा पार करावा लागेल। जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारतीय संघ 105व्या क्रमांकावर आहे, तर बांगलादेश 184व्या क्रमांकावर आहे। टीम इंडियाच्या खेळाडूंची मैदानी प्रशिक्षणाला सुरुवात।
न्यूझीलंड विरुद्ध रंगणाऱ्या आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडला पोहोचला आहे। तिथे संघाने आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला। आता विराट सेनेने आपल्या तयारीला सुरुवात केली असून त्यांच्या सरावाचे फोटो व्हायरल झाले आहेत। 18 जून पासून इंग्लंडला साउथम्प्टन येथे हा सामना होणार आहे। भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने सराव करतानाचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत। सामन्यांचा अभाव कोहली रोहितसाठी हानिकारक, वेंगसरकर यांचा इशारा। मागील 3 महिन्यांपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळता थेट जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी मैदानात उतरणे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंसाठीही घातक ठरू शकते, असा इशारा भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी दिला आहे। विदेशी दौऱ्यावर तुम्ही नेटमध्ये कितीही सराव केला किंवा सराव सामने खेळलात तरी प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय सामन्यात मैदानावर घालवलेला वेळ त्यापेक्षा अमूल्य असतो। त्यामुळे भारताने सुद्धा या लढतीपूर्वी इंग्लंडमध्ये किमान 1 किंवा 2 कसोटी सामने खेळणे गरजेचे होते। यामुळे त्यांना तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यात मदत झाली असती। खेळाडूंनाही आपल्या कामगिरीचा आढावा घेता आला असता, असे वेंगसरकर यांनी म्हटले। कोपा अमेरिकेला ब्राझीलचा विरोध। कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाची ब्राझीलचे राष्ट्रपती जेर बोल्सोनारो यांनी सहमती दर्शविली असली तरी ब्राझीलच्या फुटबॉल संघानेच या स्पर्धेतून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत। त्यामुळे अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलेल्या या स्पर्धेच्या आयोजनावरील प्रश्नचिन्ह अद्यापही कायम आहे। ब्राझीलमधील कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढत असून तेथील नागरिकांचे लसीकरणही संथ गतीने सुरू आहे। त्याशिवाय कोरोनाला आळा घालण्यासाठी शासनाकडून कोणतेही निर्बंध लागू न करण्यात आल्यामुळे ब्राझीलमधील जनतेने या स्पर्धेच्या आयोजनाला विरोध दर्शविला। त्यामध्ये आता ब्राझीलच्या संघाचीही भर पडली आहे। पांडुरंग कानशिडे यांचे निधन। प्रताप गल्ली येळ्ळूर येथील रहिवासी आणि बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि कलमेश्वर मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे सेक्रेटरी पांडुरंग चांगदेव कानशिडे वय 75 यांचे हृदयविकाराने रविवार दिनांक 6 जून रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 कर्ते चिरंजीव, 1 विवाहित कन्या, बंधू असा परिवार आहे। प्रसिद्ध बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर सिव्हिल इंजिनियर प्रसाद पांडुरंग कानशिडे यांचे ते वडील होत। इंदुमती सहदेव गोरल यांचे निधन। धर्मराज गल्ली परमेश्वर नगर येळ्ळूर येथील रहिवासी इंदुमती सहदेव गोरल वय 75 यांचे रविवार दिनांक 6 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात 1 मुलगा, सून, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे। मुकुंद नरसिंह कट्टी यांचे निधन। मूळचे धारवाड आणि सध्या बेंगलोर येथील रहिवासी मुकुंद नरसिंह कट्टी वय 55 यांचे रविवारी निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, चुलत भाऊ, बहीण असा परिवार आहे। रामदेव गल्ली बेळगाव येथील कट्टी स्टुडिओचे संचालक गोपी कट्टी यांचे ते चुलत बंधू होते। सूर्यकांत भोसले यांचे निधन। दुसरा स्टेज हनुमाननगर येथील रहिवासी सूर्यकांत रामचंद्र भोसले वय 53 यांचे रविवार दिनांक 6 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, आई, 1 मुलगा, 1 विवाहित मुलगी असा परिवार आहे। इंडियन मिनिस्ट्री ऑफ फायनान्स डिपार्टमेंटमध्ये त्यांनी सुप्रिटेंडंट तसेच रेव्हेन्यू ऑफिसमध्ये असिस्टंट कमिशनर म्हणून सेवा बजावली होती। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद। घरी रहा, सुरक्षित रहा।